अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उद्या 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष महिन्याची ही पौर्णिमा 2025 मधील शेवटची पौर्णिमा आहे. दत्त जयंती या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते असे म्हटले जाते. त्यामुळे दत्त उपासना, नामस्मरण करणे शुभ, पुण्य, फलदायक मानले जाते. सकाळी उठल्यावर अगदी 5 ते 10 मिनिटाचा वेळ नसेल तर अगदी 10 सेकंदापेक्षा कमी कालावधीत म्हणून होणारे एक श्लोक म्हणून तुम्ही संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य प्राप्त करून घेऊ शकता. आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत. श्री गुरुचरित्र या ग्रंथाची महती सांगणारी अनेक विशेषणे म्हणजे अमृतगट, अमृताची पोळी, संजीवनी, सुधारस, कामधेनू वापरली गेली. या अक्षर ग्रंथाचे वाचन काहीजण आपल्या प्रापंचिक आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी करतात, तर कुणी निरपेक्ष बुद्धीने निव्वळ सेवा म्हणून करतात. पारायणाला सुरुवात करताना मनात कुठलाही प्रापंचिक हेतू का असेना, जसजसे आपण एक एक दिवस अधिक वाचत जातो तसा मनात वैराग्य भाव आपोआप निर्माण होतच जातो. आपण श्री गुरूंच्या चरित्र लीलांमध्ये इतके समरस पारायणातून काही साध्य करायचे होते याचाच विसर पडून जातो. श्री गुरुचरित्र रूपी कामधेनू जो जे वांचील तो ते लाहो हे वचन सत्य तर करतेच, पण त्याचबरोबर वाचकाच्या झोळीत वैराग्याचे असे आंदण घालतो की याचकाचा मुमुक्षु आणि साधक कधी होतो हे त्याला समजत नाही. आता जर बघायला गेलं तर आपल्याला एक श्लोकी गुरुचरित्र या ग्रंथाचं म्हणजे थोडक्यात एक ओवीचं आपल्याला पठण करायचं आहे. 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती तर आहेच. दत्त महाराजांची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण होय. आणि हे पारायण 7 दिवसांचं असतं किंवा 3 दिवसांचं सुद्धा करता येतं, किंवा एका दिवसात ज्या दिवशी कुणाला आधीपासून वेळ मिळत नाही त्यांनी त्याच दिवशी या ग्रंथाचं पारायण केलं तरी देखील चालू शकतं. आणि बघा, जर कुणाला तेवढाही जर वेळ नसेल तर आज आपल्याला ह्या एकश्लोकी ग्रंथाचं कसं वाचन करायचं आहे किंवा एकश्लोकी ओवीचं कसं वाचन करायचं आहे हे देखील आपण बघणार आहोत. तसेच जर कुणाला पूर्ण 52 अध्यायांचा जर सार लक्षात घ्यायचा असेल तर माझ्या चॅनलवर तुम्ही एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची मी लिंक इथे तुम्हाला देतच आहे, ती तुम्ही श्रवण करून घ्या. म्हणजे पूर्ण 52 अध्यायांचं जे सार आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. बघा, आपल्याला ऑफिस, व्यवसाय, आजच्या धकाधकीच्या जीवनात संपूर्ण पारायणासाठी लागणारा वेळ आणि नियम पाळता येत नाही. सेवा करण्याची मनात तळमळ असूनही वेळेअभावी किंवा नियमांमुळे पारायण होऊ शकत नाही. आणि जर तुम्हाला मनापासून जर सेवा करायची असेल तर यासाठी एक प्रभावी पर्याय आहे, तो म्हणजे एकश्लोकी गुरुचरित्र. आता या एक श्लोकामध्ये संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथाचे सार आहे. गुरुचरित्रामध्ये एकूण 52 अध्याय आहेत आणि या 52 अध्यायांचा सार केवळ या एका श्लोकामध्ये सामावलेला आहे. हा एक श्लोक म्हणण्यासाठी किंवा या सेवेसाठी 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो. या सेवेसाठी कोणीही पात्र आहे. दत्तगुरू महाराजांची कृपा हवी असलेले सर्वजण ही सेवा करूच शकतात. तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्यफल हवे असेल तर तुम्हीही एक श्लोकी गुरुचरित्र सेवा नक्की करू शकता. तुम्ही रोज नित्य सेवेमध्ये हा श्लोक देखील म्हणूच शकता. असं नाही की फक्त दत्त जयंती आहे म्हणूनच आपल्याला करायचं आहे असं नाही, तर आपण हा रोजच्या आपल्या नित्य सेवेमध्ये देखील आपण हा श्लोक समाविष्ट करून घेऊच शकतो. तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा देखील म्हणू शकता. तुमची एखादी विशेष इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. उदाहरणार्थ, मी 11 दिवस रोज 11 ते 21 वेळा हे एक श्लोकी गुरुचरित्र म्हणेन असा संकल्प देखील तुम्ही करू शकता. आता ह्याचे नियम आणि वेळ देखील आहे. दत्त सेवा असल्यामुळे नित्यसेवेत हे करायचं असेल तरी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे. हा एक नियम तर तुम्हाला नक्कीच पाळावं लागेल जर कोणी 11 दिवसाचं किंवा 21 दिवसांचं करणार असेल तर. तसेच सुतक असताना ही सेवा आपल्याला अजिबात करायची नाही, कारण सकाळची देवपूजा झाल्यानंतर लगेच नित्यसेवा म्हणूनही करू शकतो. दिवसभरात तुम्ही तुमच्या वेळेनुसार जेव्हा शक्य असेल तेव्हाही करूच शकता. तसेच जेव्हा सायंकाळी आपण दिवे लागण्याची वेळ असते तेव्हा देवासमोर दिवा अगरबत्ती करून ही सेवा आपल्याला करता येते. नोकरीचा त्रास, नजरदोष, बाह्यबाधा, घरातील भांडणे, व्यवसाय व्यवस्थित न चालणे, घरात आजारपण किंवा रोगराई, तुमचा कोणताही प्रश्न किंवा समस्या असली तरी या सेवेने ती सुटूच शकते. जगात अशी कोणतीही समस्या नाही की श्री दत्तगुरू महाराजांना शरण गेल्यावर
किंवा गुरुचरित्र पारायण केल्यावर ती सुटणार नाही अशी कोणतीही समस्या नसते. फक्त आपल्या माऊलींवर किंवा आपल्या दत्तगुरूंवर आपल्याला पूर्णपणे मनापासून विश्वास ठेवायचा आहे, श्रद्धा ठेवायची आहे. आपल्या मनातील भाव चांगला असला पाहिजे. तुमच्या मनात जर पूर्ण विश्वास, श्रद्धा आणि मनापासून जर तळमळ असेल ना, तर तुम्ही नक्कीच आपल्या दत्तगुरूंपर्यंत पोहोचूच शकता. आणि समस्या नातेवाईकांना किंवा शेजाऱ्यांशी देखील असेल तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा किंवा त्यांना तुमच्या तोंडून जरी सांगितला तर नक्कीच चालू शकतं. ते तुमचे ऐकतील. आणि बघा, कधी कधी असंही होऊ शकतं की तुम्ही जर कुणाला काही सांगायला गेलं की असं करू नका, करा, तर ते तुमचं ऐकतील किंवा त्याच्यावर हसतील देखील. त्याऐवजी तुम्ही ज्या देवांना किंवा गुरूंना मानता त्यांच्याजवळ तुम्ही दुःख सांगा. बघा, आपण ज्यावेळी भगवंतासमोर आर्त हाक ज्यावेळी मारतो ना मनापासून, तेव्हा ती भगवंतापर्यंत नक्कीच पोचते. आणि ज्यावेळी आपण भगवंतासमोर आपल्याला काहीही येत नाही ह्या भावनेनं ज्यावेळी बसतो, त्यावेळी नक्कीच भगवंत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कायम आपल्यासाठी हजर असतात. फक्त आपल्याकडून ती सेवा व्यवस्थित घडली गेली पाहिजे. नक्कीच आपल्याला तो मार्ग तर मिळूच शकतो. जर दत्तगुरू महाराजांना पूर्ण शरण जाऊन समर्पण वृत्तीने मनापासून श्रद्धा आणि विश्वासाच्या बळावर जर सेवा केली तर ते 21 दिवस सोडा, एका तासातही आपल्याला अनुभव होईल असं आपल्याला सांगितलं जातं. तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता लागली असेल की हा एकच श्लोकी गुरुचरित्र काय आहे, तर तो आपण आता म्हणूया. दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती, कारंज ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला, बिल्लवर्तची ये संगमा, तेथुनी मठ गाणगापुरी वसे, वारी दिनांच्या श्रमा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, अगदी 4 ओवींचा हा एक श्लोक आहे. याला म्हणायला कदाचित एक 10 ते 15 सेकंदात आपला हा जो श्लोक आहे तो म्हणता येईल. मग आपण नक्कीच हा 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा, किती वेळाही आपण म्हणू शकतो. जर आपण एखादी इच्छा मनात बाळगून जर करायचं ठरवलं तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ तर आवडला असेलच अशी मी आशा करते. आणि जर आपल्याला अजिबात वेळ मिळत नसेल, खूपच तुमचं बिझी शेड्यूल असेल, तर नक्की ही एक श्लोक जो आहे हा गुरुचरित्राचा, तो तुम्ही नक्कीच याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला ज्या मनात तुमच्या काही इच्छा असतील, अपेक्षा असतील, पूर्ण होण्यास नक्की मदत होईल. व्हिडिओ आवडला तर या चॅनेलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं नक्कीच लिहा. कारण मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेला आहे. कारण मी देखील या गोष्टीचं पारायण करणारच आहे, माझं पारायण चालूच आहे. पण नक्कीच हा एक श्लोकी गुरुचरित्र पण मी समाविष्ट करणार आहे. म्हणजे आणि आपण हा 11 वेळा, 21 वेळा आपल्या मनातील ज्या इच्छापूर्ती संकल्पना असतात ते करण्यासाठी आपण हा नक्कीच प्रयत्न करू शकतो. तुम्ही देखील माझ्याबरोबर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं नक्कीच म्हणा आणि कमेंटमध्ये देखील लिहा. जय जय रघुवीर समर्थ.